नमस्कार मुलांनो, आर्थिक विकास या पाठाचा आपण अभ्यास करतो आहोत। भारताच्या आर्थिक धोरणाचा आतापर्यंत आपण अभ्यास केलाय। या अभ्यासात आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार याबद्दल चर्चा केली, पंचवार्षिक योजना व त्यांचे अपयश या संदर्भात आपण बोललोय, बँकांचे राष्ट्रीयकरण का करावे लागले याचा आपण आढावा घेतलाय, 20 कलमी कार्यक्रम याबद्दल आपण बोललोय, गिरणी कामगारांचा संप याविषयी चर्चा केली। आता आपण 1991 चे नवे आर्थिक धोरण याचा विशेषत्वानं अभ्यास करणार आहोत आणि हे प्रकरण आपण संपवणार आहोत। तर नवे आर्थिक धोरण हा मुद्दा घेण्या अगोदर तुमच्या स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत, ज्या प्रश्नातून आपल्याला आपलं पूर्वज्ञान जागृत करायचे। तो प्रश्न आहे, भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे? साहजिकच आपण अभ्यास केलाय, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलाय। जगामध्ये अमेरिकेसारखे काही देश आहेत ज्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर काही देश असे आहेत त्यांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे। आपण मात्र भांडवलशाहीचे काही चांगले गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही गुण एकत्र करून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि भारताच्या आर्थिक विकासाच्या दिशेनं पाऊल टाकायला सुरुवात केली। दुसरा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची असतात? तर हेही आपण समजून घेतलंय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि खाजगी मालक आपल्या उद्योगाचं व्यवस्थापन करतोय। यामध्ये आपल्याला हेही कळले की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा कमवणे हा हेतू असतोय आणि त्यामुळं कामगाराचं शोषण होण्याची शक्यता असते। मग तिसरा प्रश्न उपस्थित होतोय की भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केव्हा केली? तर साहजिकच 1950 मध्ये भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतानं नियोजन मंडळाची स्थापना केली आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारताचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न चालवला। मग शेवटचा प्रश्न आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन केव्हा झालेले आहे? तर दुसरं महायुद्ध झाल्यानंतर शीतयुद्धाला सुरुवात झालेली आपण बघितली। जग 2 गटात विभागलेलं आहे। या काळामध्ये नाटो या फौजांनी शीतयुद्धात अमेरिकेच्या बाजूने एक गट तयार केलाय आणि वार्सो करार या गटानं रशियाच्या बाजूने एक गट तयार केलेला आहे आणि जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं आहे। आणि मग आपण बघितलंय, शीतयुद्ध संपल्यानंतर 1990-91 मध्ये रशियाचं विघटनाची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यातून जग एका नव्या दिशेकडे वाटचाल करायला लागलेला आहे, ज्याला आपण ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण किंवा मग उदारीकरण असं म्हणतो। तर आज आपण भारताच्या बाबतीत चर्चा करतोय। आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल खूप महत्त्वाचं आहे। 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात पी.व्ही. नरसिंह राव प्रधानमंत्री झालेले आहेत। त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवी आर्थिक धोरण स्वीकारलेले आहे आणि यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणलेले दिसते। या काळात भारताची अवस्था बिकट झालेली होती, ते आपण पुढे समजून घेणार आहोत। तर टप्प्याटप्प्यानं आपण जाऊ।
10वी लोकसभा निवडणुका झाल्यात. काँग्रेस पक्षाला काटावरचं बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि साहजिकच काँग्रेसचं सरकार, काँग्रेस पक्षातील नरसिंह राव यांनी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे. या काळात भारताची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडलेली होती. अर्थव्यवस्थेवर ऑपरेशन करण्यासाठी चांगल्या हुशार डॉक्टरची गरज होती. भारतीय अर्थव्यवस्था त्याला एक नवीन उभारी देण्याची गरज होती. अर्थव्यवस्थेतील बदलांसाठी मनमोहन सिंग यांना पूर्ण राजकीय पाठिंबा नरसिंह राव यांनी देऊ केलेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडविले आणि भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे. यालाच राव मनमोहन विकासाचा नमुना म्हणून ओळखलं जाते. भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले त्या काळात भारताची आर्थिक अवस्था फार बिकट झाली होती. चंद्रशेखर म्हणजे हे जे पी.व्ही. नरसिंहराव सरकार आहे त्याच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते. 1 मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा पद्धतीनं हा चंद्रशेखरांचा काळ. चलनवाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढलेल्या आहेत. एखाद्या देशाकडून कोणतीही वस्तू घेणं त्याला आयात असं म्हटलेलं आहे. इतर देशाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड तर सोडाच, पण त्यावरील व्याज देणंही या काळात कठीण काम झालेलं आहे. मे 1999 सरकारी तिजोरीतील काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा काळ आहे. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकलेला होता. केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढं झालेलं होतं. अशा पद्धतीनं चंद्रशेखर यांच्या अगोदर असणारे व्ही.पी. सिंग हे प्रधानमंत्री यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडला होता.
आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण सुमारे 55% एवढं झालं आणि 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते. ते 1990-91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत वाढलेले आहे. यावेळेस भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी होता. अशी ही सिच्युएशन आहे. याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी सुद्धा आहे. अशा पद्धतीनं भारताकडे फक्त $100 कोटी इतकं परकीय चलन साठा आहे. तेलाच्या वाढलेल्या किमती या गोष्टीही जबाबदार आहेत ह्या परिस्थितीला. त्यामुळं भारताला परकीय कर्ज उभारणं सुद्धा अवघड काम होऊन बसलेलं आहे. जे अनिवासी भारतीय आहेत, या अनिवासी भारतीयांनी सुद्धा आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे. अनिवासी भारतीय म्हणजे मूळचे भारतीय परंतु कामधंद्यानिमित्त दुसऱ्या देशात राहणाऱ्या या अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अगदी केविलवाणी झालेली दिसते. आणि म्हणून या परिस्थितीवर उपाययोजना करणं गरजेचं होतं. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना क्रिएटिव्ह मेजर्स केल्या आणि परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. अशा पद्धतीनं पी.व्ही. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग सारख्या तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांना अर्थमंत्री पदावर नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्रथम अर्थव्यवस्थेतील दोष शोधून ते दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना केलेल्या दिसतात. डॉक्टर मनमोहन सिंगांनी परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी त्यावर असणारी बंधनं उठवली. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती फक्त 18 उद्योगापर्यंत मर्यादित केली. इतर उद्योगांना परवान्यामध्ये सूट, परवाना पद्धती अधिक सोपी व सुलभ करण्यात आली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांकरिता खुले केली. त्यामुळे कार्यक्षमता वाढून तुटीचे उद्योग नफ्यात यायला सुरुवात झाली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 31 मार्च 1992 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय मुंबईला आहे. अशा पद्धतीनं सेबी म्हणजे बोर्ड सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय. याचे आताचे चेअरमॅन अजय त्यागी आहेत. सेबी ही गुंतवणूकदार व ज्यात गुंतवणूक केल्या आहेत अशा संस्था यांच्यात मध्यस्थीची भूमिका करते. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक हळूहळू वाढायला लागली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात
आणले. देशातील भांडवलदारांचा व मध्यम वर्गांचा पाठिंबा सरकारच्या धोरणांना मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले केल्यामुळे देशात मोबाईल सेवा सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावरही सही करून खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यास सुरुवात केली. अशा पद्धतीनं भारतामध्ये 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात झाली. तर आता आपण खाजगीकरण काय भानगड आहे हे समजून घेऊयात. खाजगीकरण म्हणजे अशी प्रक्रिया की त्यात सरकार उत्पादक प्रक्रिया किंवा व्यवहारांचे किंवा उद्योगाचे सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करते. त्याला खाजगीकरण असं म्हटलेलं आहे. तर उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, उत्पादन, आयात निर्यात यावरील अनावश्यक बंधने आणि नियंत्रणे कमी करण्याची व परवाना पद्धत शिथिल करण्याची प्रक्रिया होय. जागतिकीकरण ज्याला ग्लोबलायझेशन म्हणतात. तर जागतिकीकरण म्हणजे वस्तू व सेवा, आंतरराष्ट्रीय भांडवल, अति जलद तंत्रज्ञान यांचे वाढते प्रमाण तसेच विविधता यांच्या साहाय्याने जगातील देशांचे सतत वाढत जाणारे परस्परावलंबत्व होय. अशा पद्धतीनं WTO अस्तित्वात येण्यापूर्वी GATT अस्तित्वात होता. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची. भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्र, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात झपाट्यानं व्यापारीकरण झालेलं दिसतंय. जागतिक व्यापार संघटनेने च्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार ज्याला साप्ता म्हणतात, साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट केला. भारताने सार्क देशाकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले, आयात शुल्कात सवलत दिली, भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला. पुढील पाठात आपण भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया.